चला, गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू श्री समर्थ सायन्स अकॅडमी अँड क्रिएटर सायन्स अकॅडमी. पहा, आपलं चालू होतं बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे चॅप्टर मधलं 4.3 एक्सरसाइज. यामध्ये आपण बघितलं क्वेश्चन नंबर 7 पर्यंत काल बघितलं होतं, 7-8 बघितला होता आणि नंतर बघितलं आपण 11वा. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं तुम्ही की 9वा आणि 10वा क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. नंतर मोठे मोठे क्वेश्चन आहेत, म्हणजे थोडं मोठं आहे म्हणून आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही कंप्लीट करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओ सोबतच तुमचं हे चॅप्टर पण संपणार आहे. ठीक आहे, चला मग आता स्टार्ट करूया आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये शेवटची दोन राहिलेली दोन गणित. त्यानंतर आपलं चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन संपून जाईल. ठीक आहे, चला मग आता इक्वेशन नंबर पहा काय म्हणते 9. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड. पहा, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम. काय इक्वेशन ऑफ ऑपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचे ऑपोजिट साइडचे जे इक्वेशन आहेत आर काय दिलेले, पहिले इक्वेशन दिलेले आपण पहा x² - 7x + 6 = 0 and y² - 14y + 40 = 0. असे दोन इक्वेशन आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, बरोबर. आणि सांगितलं काय आहे आपल्याला त्यांनी, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल्स. त्यांच्या डायगोनल्सचे जॉइंट इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे. डायगोनल जे आहेत आपले दोन, समजा इकडून जाते किंवा इकडून जातो, असे जे डायगोनल जे आहेत आपले, ते डायगोनलचे आपल्याला काय फाइंड करायचे, जॉइंट इक्वेशन फाइंड करायचे. ठीक आहे, मग आता जॉइंट इक्वेशन जर फाइंड करायचं असेल तर या दोन इक्वेशन वरून सगळ्यात पहिले आपल्याला इक्वेशन फाइंड करायला लागतील. अजून दोन वेगवेगळे डायगोनल इक्वेशन तयार करावे लागतील आणि डायगोनल इक्वेशन तयार केल्यानंतर आपण तिथे जॉइंट इक्वेशन फाइंड करणार आहोत. कळते का? चालेल, परत या क्वेश्चन वाचून घेऊ आपण. क्वेश्चन काय म्हणतो पहा, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम are x² - 7x + 6 = 0 and y² - 14y + 40 = 0. Find the joint equation of its diagonal. चला मग स्टार्ट करूया आता आपण. पहा, सगळ्यात पहिले सोल्युशन घेताना इथे तुम्हाला डायग्राम दिसेल. A B C आणि D हे नाव दिलेले आहे त्याला मी. ठीक आहे, हा एक मी काय काढलाय, पॅरलोग्राम काढला. ठीक आहे, आता यात काय x आणि या x y आणि या y ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू कशा फाइंड केल्या ह्या खाली दाखवतो. पहिले इथं पहिले डायरेक्ट लिहिलं नाही, नंतर लिहिल्या त्या. ठीक आहे ना, पहिला आपण असं करून घेऊ शकतो, आपण असं घेऊ शकतो. ठीक आहे, नंतर हे डायग्राम म्हणून ह्या आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ठीक आहे, चला मग आता पुढे जाऊया. द जॉइंट इक्वेशन ऑफ साइड AB and DC. जॉइंट इक्वेशन ऑफ साइड AB and DC. जर जॉइंट इक्वेशन घेतला आपण, जे साइड काय घेतली, एक AB घेतली आणि एक DC घेतली, तर ते जॉइंट इक्वेशन कोणतं आहे? तर पहिलं जॉइंट इक्वेशन आपल्याला दिलेले आहे त्यांनी x² - 7x + 6 = 0. हे त्यांनी एक पहिलंच इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले पहा काय आहे तुम्हाला इक्वेशन वरून, की हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय आहे? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण काय करतो, रूट्स काढत असतो. मग पहा 6 × 6 मग 6च्या आपल्याला असे दोन अवयव पडायचे आहेत. काय 6चे दोन अवयव पडायचे. गुणाकार किती आला पाहिजे त्याचा, +6 आला पाहिजे. परंतु बेरीज किंवा वजाबाकी किती आले पाहिजे, -7 आले पाहिजे. -1 आणि -6 आले तर 6 × 1 = 6 होतात, प्लस होतात आणि 6 + 1 = -7 होतात. दोघांची साइन जी आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे काय होईल, x - 6 x - 1. बरोबर, म्हणजे x = 6 आणि x = 1. हे काय होते, आपल्याला दोन पॉइंट्स भेटतात. मग आता x = 6 आणि x = 1. मी घेतो हा x AB 6 आणि x = 1 कोणता करणार मी, हा DC x = 1. पहा, याप्रमाणे मी जे व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. ठीक आहे, आता दुसरं इक्वेशन म्हणून पाहू काय म्हणते. तर हे माहिती आहे कसं करायचं, की 1 व्हॅल्यू पुट करायची, हा 6 पुट करायचा, या दोघांमधून कॉमन काढायचं, या दोघांमधून कॉमन काढायचं, मग कॉमन ब्रॅकेट कॉमन काढून घ्यायची, राहिलेले दोन ठेवून जायची आणि नंतर मध्ये कॉमन काढायची. सोपं होतं ते. आपण सॉल्व्ह केलेलं झालेलं आहे आपलं सगळं. चला मग आता पुढे जाऊया. अँड जॉइंट इक्वेशन ऑफ साइड BC अँड AD. जॉइंट इक्वेशन ऑफ साइड BC, B आणि C हे साइड आणि AD म्हणजे ही साइड, या दोघांसाठी काय इक्वेशन दिलेले, आडवं काय असते, x ऍक्सिस. तुम्ही म्हणता तसं असंच काऊन घ्यायचं. ठीक आहे ना, असं घ्यायचं कारण असं आहे, पहिले इक्वेशन पूर्ण x च्या फॉर्म मध्ये आहे. बरोबर, एक्स ऍक्सिस कसा असतो आपला, आडवा असतो. हे इक्वेशन पूर्ण y च्या फॉर्म मध्ये आहे आणि y कसा असतो, पूर्ण आपला
उभा असतो, बरोबर. म्हणून मी त्याला पहिले एक्सच्या फॉर्ममध्ये आणि वायच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह केलं. मग आता वायच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करून घेऊ. वायचं इक्वेशन काय आपल्याला वाय स्क्वेअर मायनस 14 वाय प्लस 40. इथं मग काय करायचं आपल्याला, या 40चे असे दोन अवयव काढायचे की गुणाकार आला पाहिजे प्लस 40, परंतु बेरीज किंवा वजाबाकी किती आले पाहिजे, मायनस 14 आले पाहिजे. मग मी घेतो 4 10 40 मायनस 4 आणि मायनस 10, 10 4 किती आले 14, दोघांची बेरीज मायनस 14 येते. ठीक आहे. मग पहा मायनस 4 असं कुठे केलं, वाय स्क्वेअर मायनस 4y मायनस 10y प्लस 40. या दोघांमधून वाय कॉमन येते, पूर्ण इक्वेशन मधून फक्त वाय कॉमन आला. वाय कॉमन आतमध्ये काय राहील, मग वाय मायनस किती राहतात, इथं 4 राहतात, इथे वाय मायनस 4 राहतात. वाय मायनस 4 ची टर्म कॉमन काढली, काय लागलं वाय मायनस 10, वाय मायनस 10 आणि वाय मायनस 4 दोन सारखे सारखे राहिले. मग हा 0 दोघांना वाटून दिला तर काय होईल, वाय मायनस 10 इक्वल टू 0 आणि वाय मायनस 4 इक्वल टू 0. म्हणजेच वाय किती 3 आणि वाय किती 3. तर म्हणजेच आपला इक्वेशन ऑफ बीसी कुठे, हा बीसी काय आहे, y इज इक्वल्स टू 10. हा तुम्ही 10 आणि इक्वेशन ऑफ एडी काय आहे, y इज इक्वल्स टू 4. हा तुम्ही सोपं होता, म्हणून मी थोडं फास्ट सांगतो तुम्हाला की हे कसं येतं, कारण की हे सगळ्याला सॉल्व्ह करता येतं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. कसं दिसतं तुम्हाला सगळ्या, हो दिसतंय. चला मग आता पुढे जाऊया. पहा आता आपल्याला 4 पॉईंट भेटले, 2 एक्सचे भेटले, 2 वायचे भेटले. किती पॉईंट भेटले, सगळे आपल्याला 4 पॉईंट भेटले. त्यातले 2 एक्सचे आहे आणि 2 वायचे आहेत. म्हणजेच a इज इक्वल्स टू 1,4. 1,4 कसे घेता, 1,4 पहा इथे x इज इक्वल्स टू 1 आहे, तर x इज y इज टू काय घ्यायचा 4 घ्यायचा. ठीक आहे. नंतर b इज इक्वल्स टू काय 6,4, बरोबर. म्हणजे x 6 असेल तर b काय घ्यायचा, परत 4च घ्यायचा, बरोबर. नंतर सी घेतला, सीचा पॉईंट घेतला 6,40, म्हणजे इथं किती 6, x इज इक्वल्स टू 6 काय सगळ्यात पहिले याची 40 येईल. ठीक आहे, हा 40. आणि दुसरा काय सी इज इक्वल्स टू 6,4 आहे. एक मिनिट, चला ए किती 1,4, बी काय 6,4, सी काय 6,4 आणि डी काय 1,10. याप्रमाणे आपण 4 पॉईंट घेत असतो. 4 पॉईंट कसे घेतो पहा, परत 2 पॅरल लाईन आणि 2 उभे पॅरल लाईन काढल्या, तर काय होईल, हा ए बी सी आणि डी घेतला. सगळ्यात पहिले ए काय 1,4, x1 y4. ठीक आहे. नंतर काय घेतला मी, ए घेतला तर बी घेतला, तर बी काय बी सेम कंडिशन येईल 6,4, तुमचा 6x आणि y4 ची. नंतर सी घेतला तर काय, सी म्हणजे 6x आणि तुमचा y काय परत 4 येईल. परंतु डी घेताना काय, तुमचा डी घेता येईल तुम्हाला x इज इक्वल टू 1 आणि y इज काय तुमचा 10 येऊन जाईल. ठीक आहे. याप्रमाणे तुमचं इक्वेशन तयार होईल. चला इथपर्यंत काय अडचण नाही. आता इक्वेशन ऑफ डायगोनल एसी इज, आता डायगोनल फाइंड करायची. डायगोनल कसे असतात, एकमेकाला क्रॉस असतात, त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला. इक्वेशन ऑफ डायगोनलचा जर तुम्हाला माहित नसेल तर थेरॉटिकल पार्ट मध्ये जायचं आणि थेरॉटिकल पार्ट मध्ये तुम्ही बघून घ्यायचं की डायगोनल साठी इक्वेशन काय आहे. तर ठीक आहे, इक्वेशन ऑफ डायगोनल मी एक ते थेरम लिहायला सांगितले, त्या थेरम मध्ये आहे सगळ्या गोष्टी. इक्वेशन ऑफ डायगोनल एसी इज y minus y1 upon y1 minus y2 is equals to x minus x1 upon x1 minus x2. असा एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. मी सगळ्या व्हॅल्यू पुट करू. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू माहित नाही, पण x1 y1 ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे ना. मी त्याला पुट करू. y minus y1 किती आहे 4. आता y1 minus y2, बरोबर. आता हा y1 घ्यायचा, हा y2 घ्यायचा. ठीक आहे. y1 काय घेणार मी 4, y2 घेणार मी 10. x जास्त 7, x1 घेणार 1, x1 1 minus x2 काय घेणार 6. दोन व्हॅल्यू सगळ्या पुट केलेल्या आहेत, फाइंड केल्या आपण x आणि y च्या. पहिला सॉल्व केलं काय, हा y minus 4 upon minus 6, हा x minus 1 upon minus 5. याचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर काय होईल पहा 5y minus 5 बरोबर 20 आणि 6 मल्टिप्लाय केलं काय होईल 6x minus 6 minus minus काय होईल प्लस 6. बरोबर. या इक्वेशन सॉल्व करून घेतलं तर काय होईल, हा इकडे राहता 6x, हा तिकडे गेला -5y आणि हा 20 मधून 6 गेले खाली उरले 14 आणि यात पॉझिटिव्ह इक्वल्स टू 0. सगळं दिसतं खालचं, हो दिसते. चला हा झाला इक्वेशन ऑफ डायगोनल एसी. फक्त या एसी करता आलो. आता काय घ्यायचं आपल्याला, या बीडी करता, बरोबर. मग इक्वेशन ऑफ डायगोनल बीडी इज, बीडी करता डायगोनल इक्वेशन काय आपल्याला इक्वेशन तेच घ्यायचं, y minus y1 upon y2, y1 minus y2, x minus x1 हा upon x1 minus x2. मग काय टाका व्हॅल्यू, y minus 4 upon 4 minus 10 is equals to x minus 6 upon 6 minus 1. बरोबर. y minus 4 upon minus 6
आणि x मायनस 6 आपण -5. पण काय अडचण नाही. मग चला आता याचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5 ने मल्टिप्लाय करत काय होईल 5y - 20. 6 ने मल्टिप्लाय करत काय होईल -6 आणि हा मायनस मायनस प्लस 36. याला बरोबर करून घेऊ. इकडे व्हॅल्यू पूर्ण पुढे काय होईल 6x हा प्लस 5y आणि हा 36 -36 अधिक -20 किती झालं -56 = 0. तुम्हाला दोन इक्वेशन भेटले. पहिले इक्वेशन कोणतं भेटलं आपल्याला हे इथे पहिले इक्वेशन भेटलं हे याला मी ब्रॅकेट करतो आणि हे इक्वेशन भेटले याला ब्रॅकेट करतो. दोन इक्वेशन भेटले बरोबर. लाल ब्रॅकेट करू का तुम्हाला लवकर कळलं. मला हे इक्वेशन भेटलं तुम्हाला लाल ब्रॅकेट मधलं आणि हे इक्वेशन भेटलं तुम्हाला लाल ब्रॅकेट मधलं. व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? आपल्याला फाइंड करायचं आहे पहा जॉईंट इक्वेशन. काय फाइंड करायचं आपल्याला? जॉईंट इक्वेशन. पण जॉईंट इक्वेशन कोणाचं फाइंड करायचं सांगितलं पाहिजे त्यांनी? डायगोनल्सचं. मग आता डायगोनलसाठी पहिल्या डायगोनलसाठी इक्वेशन भेटलं पहिलं आणि दुसऱ्या डायगोनलसाठी इक्वेशन भेटलं दुसरं. बरोबर. या इक्वेशन आणि या इक्वेशन काय म्हणू? जॉईंट इक्वेशन ऑफ डायगोनल इज काय येईल मग? पहिलं इक्वेशन 6x - 5y + 14 इथे घेतलं आणि दुसरं इक्वेशन काय आहे 6x + 5y - 56 इथे घेतलं. या दोन ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. दोन ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह सगळं कसं करतो मला माहिती आहे. दोघांचा गुणाकार करा सरळ सरळ. गुणाकार केल्यानंतर सगळ्या जे टर्म कॅन्सल होतात त्या बघायच्या. ज्या राहिल्या कॉन्स्टंट त्या ठेवायच्या. सारख्या टर्मची बेरीज करायची. फायनल इक्वेशन काय आहे मग 36x² - 25y² - 252x + 350y - 784 784 = 0. अशा प्रकारे तुमचं गणित होऊन जाते आणि तुम्हाला जॉईंट इक्वेशन भेटून जाते. पहा थोडं गणित मोठं होतं, थोडं किचकट समजायला काय हरकत नाही. एक दोन वेळेस घरी करून पहा. याचा चांगला स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले. आता काढा सगळ्यांनी स्क्रीनशॉट. चला काढला असेल तर पुढे जाऊया. आता पहा तुमचं 9वं गणित संपलेलं आहे. आता आपण 10वं गणित घेऊया लगेच ताबडतोब. चला मग पहा 10वं गणित काय म्हणते आपलं. थोडं मोठं गणित आहे पण परंतु सोपं आहे. पहा 10 मध्ये काय म्हणते ट्रायंगल एओबी नावाचा एक ट्रायंगल आहे. इज फॉर्म बाय द लाइन्स x² - 4xy + y² = 0 अँड द लाइन AB कोणा लाईनवर आहे? AB लाईनवर आहे. द इक्वेशन ऑफ लाइन AB इज AB लाईनची इक्वेशन काय आपल्याला 2x + 3y - 1 = 0. फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. आपल्याला काय फाइंड करायचंय? इक्वेशन फाइंड करायचे मीडियन मधून. ट्रायंगलच्या मीडियन मधून मधून जो जाणारी लाईन असेल त्या ओरिजिन मधून जाणारी लाईनचं आपल्याला काय करायचंय? इक्वेशन तयार करायचंय. इक्वेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. थोडं थेरॉटिकल पार्ट आहे या गणितामध्ये. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि गणित झाल्यानंतर घरी एक दोन वेळेस परत सॉल्व्ह करून बघा, वाचून बघा. तुम्हाला एकदम व्यवस्थित ते गणित जमणार. ठीक आहे. पहा सगळ्यात पहिले मी एक्स ऍक्सिस काढतो, एक वाय ऍक्सिस काढतो. या एक्स आणि वाय च्या दोन्ही ओरिजिन मधून एक ट्रायंगल साठी एक लाईन काढतो. मी ही लाईन काढतो बी ए नावाची, ही लाईन काढतो बी नावाची. ए आणि बी दोन लाईन काढल्या बरोबर. हा ओरिजिन ओ आहे आणि या दोन्ही लाईनच्या मदतीने या ट्रायंगलच्या मदतीने एक मीडियन काढतो मी डी. हा आपला मिड पॉइंट झालेला आहे. ठीक आहे. पहा आता हे जे पॉइंट्स दिलेले नाव दिलेले आहेत, मी नाव कशी दिलेले आहेत ते समजून घेऊया सगळ्यात पहिले. पहा लेट डी बी द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. पहा ही सेगमेंट AB ची काय मिड पॉइंट तुमचा डी आहे. वेअर A इज x, y. A काय तुमचा x1, y1 असं घेतलं. सरळ आपण काम करू असं घेऊ. x1 आणि हा y1 आहे. ठीक आहे. आणि B इज x2 आणि y2. आता A जर x1 y1 आहे आणि B जर x2 y2 असेल तर मिड पॉइंट काय आहे? आपला जो मिड पॉइंट फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे. दोघांची बेरीज भागीला 2, दोघांची बेरीज भागीला 2 हा फॉर्म्युला आहे. म्हणून मी काय करतो पहा D हॅज द कोऑर्डिनेट. D चे कोऑर्डिनेट काय होतील मग x1 x2 भागीला 2 डिवाइडेड बाय 2 आणि y1 आणि y2 डिवाइडेड बाय 2 असे घेऊ आपण. पहा x1 + x2 बाय 2 आणि y1 + y2 बाय. चला पुढे जाऊया मग. द जॉइंट इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन किंवा आपण कॉम्बाईन इक्वेशन ऑफ लाइन OA अँड OB इज. दोघांना मिळून जॉइंट इक्वेशन किंवा कॉम्बाईन इक्वेशन काय दिलेली आपण त्यांनी पहा OAB इज फॉर्म काय दिलेली x² - 4xy + y² = 0 ही एक लाईन दिलेली आहे. अँड द इक्वेशन ऑफ लाइन AB. इक्वेशन ऑफ लाइन AB काय दिलेली आपण त्यांनी 2x + 3y - 1 = 0 ही लाईन दिलेली आहे. पॉइंट A and B सॅटिस्फाय द इक्वेशन 2x + 3y - 1. A आणि B हे दोन्ही पॉइंट्स कोणत्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे? 2x + 3y - 1 = 0 या इक्वेशनला.
अँड एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 या इक्वेशन मग आता सॅटिस्फाय करायचं असेल तर बघूया आपण एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर या पूर्ण इक्वेशन मधून आपण काय करणार हा एक्स एलिमिनेट करायचा आहे मग एक्स एलिमिनेट कसा करणार आपण आपल्याला एक इक्वेशन आहे फक्त इक्वेशन आहे पहा 2x 3y 1 या इक्वेशन मधून फक्त मी x ची व्हॅल्यू फाइंड करायची मग कशी फाइंड करतो आपण पहा मग मी इथं करून दाखवतो कुठं करून जागा आहे आपल्याजवळ इथं जागा दाखवतो इथं पहा 2x 3y 1 आहे बरोबर इक्वल टू 0 आहे मी काय करतो हे पूर्ण तिकडे घेते काय 2x मायनस 3y किंवा 1 3y असं घेऊ शकतो हा 1 पॉझिटिव्ह तिकडे गेला तर हा -3y हा 2 डिवाइड केला तर हा 2 आला तर हा x ची व्हॅल्यू x 1 3y/2 पहा x 1 3y/2 ही पुट करू या इक्वेशन मध्ये x² - 4xy + y² मध्ये पुट करू मग आता पुट जर केली हे पुसतो मी तर काय विगेट का फाइंड आपल्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला आपण जे फाइंड केलं आता 1 - 3y/2 पुट करायचं x² मध्ये पुट करू मग x म्हणजे काय 1 - 3y/2 चा होल स्क्वेअर नंतर -4 x च्या पुट करा 1 - 3y/2 इंटू हा y प्लस y² कॉन्स्टंट इक्वल टू 0 इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही चला पुढे जाऊ मग तिला सॉल्व करते काय होईल 1 - 3y चा होल स्क्वेअर हा 2 चा स्क्वेअर हा 2 भागीला 2 दूनी 4 दोनों सगळ्या मल्टिप्लाय करते काय होईल मग 8 लिहितं -1/3y आणि प्लस पूर्ण मल्टिप्लाय केलं तर 4y² इक्वल टू 0 सरळ किंवा सरळ पूर्ण मल्टिप्लाय करा कशाने मल्टिप्लाय केलं तर सारखेच आहे ठीक आहे ना पूर्ण मल्टिप्लाय केलं तर 4 संग हा 2 कॅन्सल होईल कारण 2 चा स्क्वेअर 4 होतो 4 * 16 16 भागीला 2 किती होतात 8 आणि हा 4 ने मल्टिप्लाय केलं 4y² इक्वल टू 0 पहा तुम्हाला जसं जमलं तसं तुम्हाला सॉल्व करा नंतर काय करा फॉर्म्युला मी काय फॉर्म्युला बदल a - b चा होल स्क्वेअर a² म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 ट्वाइस ab 3 × 6y प्लस b² 3 चा स्क्वेअर 9 आणि y चा स्क्वेअर y². काही अडचण पर्यंत नाही नंतर पहा हा काय सांगा बरं y ने मल्टिप्लाय करा y * 1 y y * 8 8y नंतर 3 * y y² 3 8 24 आणि मायनस मायनस काय झालं प्लस 24y² आणि लास्टला काय आला आपल्याजवळ 4y² इक्वल टू 0 इथपर्यंत काही अडचण कोणाची नाही चला पुढे जाऊ मग चला मग आता इथे बघा याला सॉल्व करू बरोबर आपण तर काय होईल पहा 24y + 4y किती होईल 28 28 आणि 9 किती होईल 37y² नंतर पहा काय होईल 8 आणि हाफ 6 किती झाले 14y आणि +1 इक्वल टू 0 हे आपल्याला इक्वेशन भेटलं इथं बरोबर the roots y1 and y2 of the above quadratic equation are y coordinates of the point a आणि b का म्हणणे या इक्वेशनचं पहा हे रूट्स आहे y1 आणि y2 मिळून जे तयार केलेलं इक्वेशन आहे ते रूट्स आहेत y1 आणि y2 चे above the quadratic equation are the y coordinates of the point a आणि b a आणि b साठी पॉइंट घेतलेले मग y1 + y2 काय असते -b/a -b म्हणजे काय y सोबत जे अडव्यासून घेतली की ती 14 मायनस मायनस काय झाली +14 आणि एक असतो कोएफिशिएंट ऑफ y² कोण 37 हा डिवाइड बाय 37 कळते तुम्हाला a b आपण कसं आहे हा b म्हणजे 14 आणि एक आहे हा 37 ठीक आहे मग पहा y कोऑर्डिनेट्स ऑफ d काय y कोऑर्डिनेट्स बद्दल y1 + y2/2 y1 + y2/2 किती येईल आपल्याजवळ 7/37 कसे येतील पहा 14/37 ला हा 2 डिवाइडेड बेस 7 14 म्हणून 7 आले हा 37 तुमचा डिवाइडर जसे तसे राहतील हे 7 कसे आले या 14 ला या 2 ने भागला पण हा डायरेक्ट घेतली मी इथं सिन्स d लाइज ऑन द लाइन AB d काय या AB लाइन वर लाइज करते म्हणजे आहे त्याच्यावर AB वी कॅन फाइंड x कोऑर्डिनेट्स ऑफ d कोणाची x कोऑर्डिनेट्स फाइंड करू d ची मग काय होईल पहा 2x प्लस फॉर्म्युला तो काय 2x प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय फाइंड केला आता y ची व्हॅल्यू फाइंड केली किती 7/37 मग पुट केली तुम्ही 7/37 आणि -1 इक्वल टू 0 कोणत्या इक्वेशन मध्ये आपले या इक्वेशन मध्ये 2x + 3y - 1 मग पहा काय होईल हा 2x जा तसा 7 × 21 आणि हा 37 तिकडे गेला झाले मायनस हा 1 तिकडे गेला झाला प्लस 1 - 21/31 याचा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तर काय होईल 37 मधून 21 गेले खाली किती उरले 16 16/37 तुमचं आलेलं हे 2x मग आता 2x आता 2 डिवाइड करा 2 डिवाइड केला तर काय होईल 2×8 16 म्हणजे 8/37 हा x चा पॉइंट भेटेल म्हणजे d पहिला x चा पॉइंट काय भेटला आपल्याला 8/37
आणि वायचा काय पॉईंट भेटला आपल्याला 7/37 हा घेतला खालचा आपण. ठीक आहे, असे 2 पॉईंट भेटले. म्हणजे इक्वेशन ऑफ द मीडियन ओडी इज, इक्वेशन ऑफ मीडियन काय म्हणते बरोबर, इक्वेशन ऑफ मीडियन काय असतं आपल्याजवळ x अपॉन तुमचा a y अपॉन b, x अपॉन काय आपल्याजवळ 8/37 आणि y अपॉन 7/37. 37 झालं कॅन्सल सरळ इथं. हा 8 गेला y कडे आणि हा 7 गेला x कडे. मग 7x - 8y = 0. तुमचं याप्रमाणे तुमचं एक इक्वेशन भेटलं. ते इक्वेशन कोणाचं आहे, या d चं इक्वेशन आहे. कोणाचं इक्वेशन आहे ते, d चं. पहा याप्रमाणे तुमचा क्वेश्चन नंबर 10 पण संपलेला आहे. याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा. काही कळलं नाही तर मला विचारा व्हॉट्सअपवर. 1-2 वेळेस घरी गणित करून पहा, तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल. काढला सगळ्यांनी स्क्रीनशॉट. चला, तर या ठिकाणी पहा आपला चॅप्टर नंबर 4 हे संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. ठीक आहे, यातलं आपलं गणित आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, म्हणून फक्त हे शेवटचे 2 मध्ये थोडे मोठे होते म्हणून मी घेतले. व्हिडिओची लेंथ आपली जास्त मोठी झाली असती म्हणून मी काल नाही घेतले गणित हे. ठीक आहे, चला मग घरी चांगला अभ्यास करा व्यवस्थित. ठीक आहे, तुमचं 4th नंबर चॅप्टर संपला. आता पुढचं चॅप्टर जे आहे आपलं वेक्टर्स ते आपण स्टार्ट करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पासून. ठीक आहे, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा व्यवस्थित. नोट्स तुमच्या वहीमध्ये मात्र लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ओके. चला, आणि घरी काही गणित करून पहा. ओके, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. ओके, बाय बाय.